तुम्ही आम्ही सारे आज मोदींमुळेच जिवंत आहोत. कोट्यवधी रुपये खर्चून मोदींनी कोरोना लस बनवली म्हणून आज सारेजण श्वास घेत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा दावा. जो भी है देवाभाऊ ही है. नंबर 2 ला काही किंमत नसते. आर पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये भगवाच फडकणार. अमराठी मुस्लिम ख्रिश्चन लोकांनाही वाटतं मुंबई शिवसेनेच्या हातामध्ये हवी. कांदिवलीमधल्या मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शिवसेना पक्ष चिन्ह नाव चोरलं पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कसे चोराल. उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका. काही लोक मतं खाण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात मतं खाऊन भाजपला पाडण्याचं काम करतील. परिणय फुकेंची विरोधकांवर टीका. प्रचारात फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड. सभेतून शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करत एमआयडीसी मंजुरीचा वायदा. मात्र थोरातांकडून फोनवरच्या मंजुरीवर सवाल उपस्थित. पलटणच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्योगमंत्री सामंतांना केला फोन. पलटण एमआयडीसीचं विस्तारीकरण करायचं आहे. शिंदेंनी सामंतांशी फोनवर केली चर्चा. निवडणूक संपली की फलटणमध्ये बैठक घेईन. विषय मार्गी लावेन. उदय सामंतांचा फलटणकरांना आश्वासन. राजापुरात महायुतीच्या प्रचार सभेत शिंदे फडणवीसांना फोन लावण्यात आलाय. उद्योगमंत्री उदय सामंतांनी प्रचाराच्या वेळेला एकनाथ शिंदेंना फोन केला. राजापूरच्या जनतेनं महायुतीला निवडून द्यावं असं शिंदेंनी आवाहन केलं आणि या सभेमध्ये भाजपकडून फडणवीसांना फोन लावत प्रचार करण्यात आला. एकनाथ शिंदेंनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना लावला फोन. लातूरच्या उदगीरमध्ये एमआरआय आणि सोनोग्राफी सेंटर उभारण्याच्या सूचना. इमारती केवळ बघायला ठेवल्यात का. एकनाथ शिंदेंनी आरोग्यमंत्र्यांना सुनावलं. बीडमध्ये मला एकदा संधी देऊन बघा. मी बारामती बदलून दाखवली तसा बीडचा कायापालट करणार. बाकीचे जिल्हे सुधारले आपण मागे राहणार का. बीडमधल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सवाल. अंबरनाथमध्ये शिवसेनेला हरवणं अशक्य. कोणालाही पैसे कमी पडू देणार नाही. अंबरनाथमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करणार. आमदार विजयसिंह पंडित यांची ग्वाही. गरज पडल्यास अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय मांडणार असल्याचं ते म्हणाले. 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार. आमच्या प्रतिस्पर्ध्यांना राणे कुटुंबातीलच सदस्य लागतो. कणकवली शहर विकास आघाडी अभद्र युती आहे. नितेश राणेंची विरोधकांवर टीका. राजकारणामुळे घरामध्ये फूट पडता कामा नये. निलेश राणेंवर गुन्हा दाखल व्हायला नको होता. राजापुरातील भाषणात मंत्री उदय सामंत यांचं विधान. भाजपला अख्ख्या देशाची सत्ता मिळाली मात्र त्यांचा जीव हा मुंबई महापालिकेत अडकलाय. देवरुखमधल्या प्रचार सभेत ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांचा निशाणा. भास्कर जाधवांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये कोण विचारतं आधी सांगावं. आशिष शेलारांची भास्कर जाधवांवर टीका. तुमचा आणि ठाकरेंचा जीव कंत्राटदारांमध्ये अडकलाय. भास्कर जाधवांच्या टीकेला शेलारांचं प्रत्युत्तर. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा लावले तो व्हिडिओ. माजी आमदार राम सातपुतेंच्या भाषणाचे व्हिडिओ लावून खासदार मोहितेंकडून पोलखोल. अशी भाषणं करून दहशत कोणाची हे समजतंय. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंवर निशाणा. पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे सगळे काळे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची जयकुमार गोरेंवर टीका. कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकरांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांना ईडी कारवाईचा इशारा. राजवर्धन निंबाळकरांच्या इशाऱ्याला मंत्री चंद्रकांत पाटलांचं समर्थन. गैर काही केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. आम्ही घाबरलो हे चंद्रकांत दादांना कोणी सांगितलं. कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. राजेंद्र पाटील यड्रावकरांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर. आमच्या उमेदवारांना धमकी देणाऱ्यांना आम्हालाही धमकी देता येते. आरेला कार्य आम्हालाही करता येतं. मंत्री शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजे भोसलेंना इशारा. गावात नाही पत आणि नाव गणपत. मुरुडच्या जाहीर सभेमध्ये सुनील तटकरेंची नाव न घेता महेंद्र दळवींवर टीका. दळवींना अलिबागमध्ये पॅनलही उभं करता आलं नाही. तटकरेंचा निशाणा. मंत्री गिरीश महाजनांकडून नंदुरबारमधील तळोदा गाव दत्तक घेण्याची घोषणा. भाजपचे तळोदा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासाठी घेतलेल्या सभेत महाजनांची घोषणा. राहुल गांधींनी न बघता संविधानाची कलमं वाचून दाखवावी. न बघता कलमं वाचल्यास मी राजकारण सोडेन. नवनीत राणांचं राहुल गांधींना आव्हान. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा अखिल भारत हिंदू महासभेकडून निषेध. उद्या दुपारी 1 वाजता वृक्षतोडीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार. नाशिकच्या कुंभमेळ्याचं टेंडर निघण्याआधी पालकमंत्री नेमला जाईल असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी महायुती सरकारला लगावलाय. शिवाय तपोवनची वृक्षतोड थांबली पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले.
सरकारने वृक्ष तोडण्याचे हे महापाप मुळीच करू नये. कुंभमेळा झाल्यानंतर त्या जागेमध्ये 10 वर्षामध्ये अतिक्रमण होऊ नये, कचरा होऊ नये म्हणून सरकार काही चांगलं कार्य करत असेल तर त्याचं स्वागत, परंतु वेगळं काही केलं तर त्याचा विरोध असेल. महंत अनिकेत शास्त्रींची प्रतिक्रिया. पुण्यात मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक. मुळशी हिंजवडी परिसरात दुकानांवर इंग्रजीमध्ये पाट्या. दुकानदारांना मनसेचा 15 दिवसांचा अल्टिमेटम. मराठी पाट्या न लावल्यास मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. मुंबईमध्ये सायक्लोथॉन 2025चं आयोजन. मुंबईच्या एमएमआरडीए बीकेसी मैदानावर सायक्लोथॉनचं आयोजन. फिट इंडिया मुव्हमेंट आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मदतीनं कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीमध्ये पोहोचला. मुंबई महानगरपालिका आणि हवामान खात्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात डिजिटल सूचना फलकांची उभारणी. नागरिकांना घरपट्टीमध्ये 50% सवलत देण्याचं आमच्यासमोर उद्दिष्ट. पत्रकार परिषदेमध्ये मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. नाशिकच्या मालेगावमध्ये मका आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला. मका आणि कांद्याच्या दरामधील घसरणीमुळे शेतकऱ्यांचा संताप. हमीभावाची मागणी करत शेतकऱ्यांचं शासनाला निवेदन. पु ल देशपांडे कला अकादमी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं नवा भारत सांस्कृतिक महासत्ता चित्रकला स्पर्धेचं आयोजन. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान. मालेगावच्या डोंगराळे अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. प्रकरण फास्ट ट्रॅकवर येण्यासाठी आणि शिक्षेसाठी प्रयत्न असेल, मंत्री दादा भुसेंचं आश्वासन. धुळ्यातील शिंदेखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्र सील. नगराध्यक्षासह 17 प्रभागातील नगरसेवकांची नावं ईव्हीएम मशीनमध्ये सील. धुळ्याच्या शिरपूरमध्ये पोलिसांनी काढला रूट मार्च. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क. कोणताही अनिश्चित प्रकार टाळण्यासाठी पोलीस सज्ज.